आपल्या सैनिकांसाठी मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा नक्की कशासाठी हे बघूया. मला लडाख बघायचं या सिरीजच्या भाग 11 मध्ये. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि अतिशय कडाक्याचं टेम्परेचर आहे. म्हणजे ऑलमोस्ट -18 आणि -15च्या रेंजमध्ये आम्ही ट्रॅव्हल करतोय आणि आम्ही चाललोय द्रास कारगिलच्या दिशेने. हाच तो रूट आहे लेह वरून जो द्रास आणि कारगिल साईडला जातो आणि तिथे हे गुरुद्वारा श्री पत्थर साहेब आहे. आणि इथे आल्यावरती इथून भरपूरसे सैनिक पास ऑन होतात, म्हणजे कारगिल साईडला किंवा सियाचीन साईडला. तर प्रत्येक सैनिकांची जी तुकडी आहे ती इथे हॉल्ट घेते. तर त्या सैनिकांबरोबर गप्पा मारल्या आम्ही आणि आम्हाला खूप बरं वाटलं, इन्स्पिरेशन मिळालं आणि त्यांच्याबद्दलची जी रिस्पेक्ट आहे, त्यांच्याबद्दलचे जे आदर आहे तो खूप वाढलाय मित्रांनो. तर हा जो पूर्ण एरिया आहे ना, हा संपूर्ण आर्मीच्या अंडर आहे. आय थिंक हे गुरुद्वारा सुद्धा, म्हणजे गुरुद्वारामधली काही कामं असतील, लंगर मधल्या काही गोष्टी असतील, हे सुद्धा आर्मीच्या अंडर आहे. मित्रांनो तुम्हाला खरं वाटणार नाही, पण इकडे इतकी कडाक्याची थंडी आहे की आम्हाला गुरुद्वाराला जाण्यासाठी जेव्हा आम्हाला आमचे शूज आणि सॉक्स काढायचे होते, अक्षरशः जमिनीवरती पाय चिकटल्यासारखे आम्हाला वाटत होते. इव्हन आमच्या आता मी ग्लोव्ज घातले, ह्यात सुद्धा आमची बोटं खूप सुन्न पडली. जस्ट इमॅजिन, इकडे आपले जे सैनिक आहेत ते इथे दिवस रात्र मेहनत करतात आणि आपल्यासारखे जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी इथे ते सेवा देतात. सो हॅट्स ऑफ गाईस, आपल्या सैनिकांसाठी मानाचा मुजरा. या आयटनरीला फॉलो करत तुम्ही इथे आलात तर डेफिनेटली इकडचा जो गुरुद्वारा आहे ना, इकडे व्हिजिट करा. तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या भागात. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चाकरमानी ब्लॉग्सच्या चॅनलला फॉलो करा.